सर्वप्रथम तुम्हाला श्रीकांत कदम अँड असोसिएट कडून रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार मित्रांनो, मी श्रीकांत कदम. मित्रांनो, सदर व्हिडिओच्या माध्यमातून आपण येणाऱ्या आठवड्याची दिशा पाहणार आहोत. हा आठवडा आपला 8 ऑगस्ट 2025 ला चालू होते. 8 ऑगस्ट ते आपला 14 ऑगस्ट पर्यंत हा चालणार. ओके. 15 ऑगस्टला मार्केटला सुट्टी असणार आहे. ओके. आता या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला निफ्टीच्या आणि बँक निफ्टीच्या लेवल देतच असतो. त्याचबरोबर आज थोडंसं महत्त्वाच्या विषयावर सुद्धा त्याच्या आधी मी चर्चा करणार आहे. ओके. कारण आज आहे गुरुवार. बेसिकली आपला जो व्हिडिओ बनतो तो शुक्रवारी बनतो, पण मी आजच गुरुवारी तो व्हिडिओ बनवते. आणि आज मार्केटमध्ये काही अशी सिच्युएशन झाली, ओके, त्या सिच्युएशनवरती किंवा त्या परिस्थितीवरती, ओके, मी तुम्हाला सविस्तररित्या कशा प्रकारे मार्केटनं वर्क केलं किंवा कशा प्रकारे ट्रॅप केलं याच्याबद्दल थोडीशी चर्चा करणार आहे. ओके. आणि त्याच्यानंतर आपण काय करणार आहोत, तर निफ्टी आणि बँक निफ्टीच्या लेवल जाणून घेणार आहोत. तर चला पाहूया. आता एक गोष्ट लक्षात घ्या, गेल्या आठवड्यात आपण ज्या वेळेला व्हिडिओ बनवला त्यावेळेला डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून काय केलं की आपल्याला 25% टॅरिफ लावला गेला. ओके. आणि तो टॅरिफ ज्या वेळेला लावला गेला त्या टॅरिफवरती मी गेल्या आठवड्याच्या व्हिडिओमध्ये बोललेलो आणि त्याच्यात मी काय सांगितलेलं की या टॅरिफ वगैरे याच्यावरती जास्त तुम्ही फोकस करू नका. मार्केट ऑल ओव्हर जर पाहिलं लॉंग टर्ममध्ये तर ते पॉझिटिव्ह डायरेक्शनमध्येच आहे. ओके. त्याच्यानंतर बरोबर आज जर पाहिलं तर परत टॅरिफची न्यूज आलेली आहे आपल्याकडे की 25%चा टॅरिफ आता 50%कडे. ओके. तरी जर आजची जर मार्केटची सिच्युएशन तुम्ही पाहिली तर मार्केटनं काय केलं की त्या टॅरिफच्या न्यूजमुळे किंवा मार्केटमध्ये जो नॉईज क्रिएट झाला, ओके, त्या नॉईजच्या क्रिएटमुळे काय झालं, मार्केट सकाळी खाली आलं. ओके. आणि एंड ऑफ द डे जर पाहिलं तर मार्केटनं काय केलं की पॉझिटिव्हमध्ये क्लोजिंग दिली. बरोबर. त्यामुळे मी बऱ्याच वेळेला माझा हा उल्लेख होत आहे. आता पहिलं काय व्हायचं की न्यूजला मार्केट फॉलो करायचं, परंतु आजकाल जर पाहिलं तर त्या देशातल्या लोकांची खरेदीची क्षमता किती आहे, ओके, किंवा ते मार्केटकडे पाहण्याची क्षमता काय आहे किंवा दृष्टिकोन काय आहे त्याच्यावरती मार्केट आता डायरेक्शन द्यायला सुरुवात करते. न्यूजला थोडंफार इग्नोर करण्याचा प्रयत्न करते. ओके. न्यूज आल्या कोणत्याही न्यूजला थोडंसं मार्केट फॉलो करतं, त्याच्यानंतर त्या न्यूजला काय करतं, बाजूला करतं आणि ती न्यूज आल्या काय होतं की मार्केटमध्ये नॉईज क्रिएट होतो. त्या नॉईज क्रिएटमुळे काय होतं, मार्केट पॉझिटिव्ह न्यूज असेल तर मार्केट पॉझिटिव्हमध्ये जातं, निगेटिव्ह न्यूज असेल तर निगेटिव्हमध्ये जातं. ओके. त्याच्यानंतर त्याला ज्या पद्धतीनं चालायचं आहे त्या पद्धतीनं मार्केट काम करते. ओके. तर आता थोडंसं मी आज मार्केटने एक ट्रॅप केलेला. ओके. बऱ्याच लोक त्याचे ट्रॅप झाले. तो कशा प्रकारे ट्रॅप होता तो आपण सर्वप्रथम समजून घेऊया आणि त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, चार्टवरती जावं लागेल. म्हणजे चार्टवरती मी तुम्हाला व्यवस्थितरित्या तो ट्रॅप काय होता, कशा प्रकारे वर्क झाला आणि लोक कशा प्रकारे ट्रॅप झाली त्याच्याबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती देतो. चला. आता माझ्यासमोर निफ्टीचा चार्ट आहे. ओके. या ठिकाणी जर पाहिलं तुम्ही तर माझ्यासमोर काय आहे, निफ्टीचा चार्ट आहे. ओके. या ठिकाणी पहा. ओके. या ठिकाणी काय झालेलं आहे की या ठिकाणी थोडंसं मी डार्क करतो म्हणजे तुम्हाला ते समजायला सोपं पडेल. ओके. या ठिकाणी मी डार्क केलेले आहे. इथे पहा की या ठिकाणी जर 23 मेला पाहिलं तर मार्केटने या ठिकाणी सपोर्ट केलेला आहे. त्याच्या आधी इथे मार्केटनं सपोर्ट केलेला आहे. त्याच्यानंतर इथे मार्केटनं सपोर्ट केलेला आहे 3 जूनला. त्याच्यानंतर इथे 13 जूनला सपोर्ट केलेला आहे. ओके. आणि या इथे मार्केट थोडंसं कॉन्सोलिडेट करण्याचा प्रयत्न करत होतं. म्हणजे मल्टिपल वेळा काय करत होतं मार्केट या पॉइंटला येऊन की हा जो सपोर्ट आहे या सपोर्टवरती थांबण्याचं आणि तिथून परत वरती फिरण्याचं काम मार्केट करत होतं. ओके. आता लक्षात घ्या की मार्केट त्याच लेवलला येतंय, थांबतंय, परत वरती बाउन्स बॅक घेतंय, परत खाली येते, त्या लेवलला येते, थांबतंय, परत बाउन्स बॅक घेतंय. साहजिक आहे की आज सुद्धा लोकांची तिथे सुद्धा एक मानसिकता झालेली असेल या ठिकाणी जसा बाउन्स बॅक घेतंय मार्केट तसं या ठिकाणी सुद्धा मार्केट काय करेल, बाउन्स बॅक घेईल. ओके. म्हणजे या सपोर्टच्या खाली मार्केट येणार नाही. ओके. असा एक प्राथमिक अंदाज असेल कुणाचा, जे लॉंग बिल्ड करतात त्यांचा किंवा लॉंग पोझिशन जे बनवतात त्यांचा. बरोबर. मार्केटनं काय केलं की या ठिकाणी ज्यांनी लॉंग पोझिशन क्रिएट केलेल्या होत्या किंवा लॉंग व्ह्यू ठेवलेला होता, ओके, त्यांनी काय केलेलं असणार, या ठिकाणी 24,450चा, ओके, 24,450चा काय केलेला असणार आहे, एक SL लावलेला असणार आहे. ओके. तर तो SL लावलेला आहे, त्या SL ला काय केलं मार्केटनं, तोडलं. ओके. कारण मार्केटचा एक नियम आहे, साधा आणि सरळ, कुणाचा तरी लॉस झाल्याशिवाय कुणाचा तरी प्रॉफिट होत नाही. हा साधा सरळ नियम आहे. तर या ठिकाणी
काय केलं लोकांनी की 24,450ला एसएल लावला. ओके, आता हा एसएल लावून त्यांनी काय केलं, लॉंग पोझिशन बिल्ड केले. का केल्या, कारण पार्टी पण या ठिकाणी 24,450 पर्यंत येऊन मार्केटनं परत बाउन्स बॅक घेतलेला. त्यामुळे त्यांनी काय केलं, या ठिकाणी एसएल लावून लॉंग पोझिशन क्रिएट केले. तो एसएल हिट करण्यासाठी मार्केटनं काय केलं की खाली डाऊन आलं मार्केट. ओके, किंवा हा निफ्टी खाली येताना आपल्याला पाहायला मिळाला. तो किती खाली आला तर या ठिकाणी पहा, जो आज निफ्टीने लो मारला तो 24,344. ओके, म्हणजे जवळजवळ 24,450 पासून 24,344 पर्यंत 100 पॉईंटचा खाली डाऊन मारला. अजून साहजिक आहे की 50 पॉईंटचा मारला, एसएल कन्फर्म हिट झालेला आहे, लोक बाहेर. अजून खाली येतोय, अजून बाय, अजून खाली येतोय, अजून बाय. असं 100 पॉईंट पर्यंत जे लॉंग मध्ये बसलेले होते त्यांना सर्वांना मार्केटनं काय केलं, बाहेर काढलं, किंवा निफ्टीनं त्याच्या लॉंग ज्या पोझिशन होत्या त्याच्यातून बाहेर काढलं. ओके, फायनली त्याच्यानंतर लक्षात घ्या की मी एक आपला व्हॉट्सअप चॅनल आहे त्याच्यावरती मेसेज दिलेला की हा स्ट्रॉंग सपोर्ट आहे, हा सपोर्ट तुटलेला आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, या सपोर्टच्या वरती, ओके, म्हणजे तो सपोर्ट तुटलाय, त्याच्या खाली मार्केट आलेला आहे. आता तो सपोर्ट आपला रेजिस्टन्स म्हणून काम करेल. ओके, आणि त्या रेजिस्टन्सच्या वरती जर मार्केट येते तर आपल्याला लॉंग व्ह्यू ठेवायला काही एक हरकत नाही इंट्राडे मध्ये. ही गोष्ट मी आपल्या व्हॉट्सअप चॅनलला तुम्हाला नमूद केलेली. ओके, त्याच्यानंतर पहा की हिथून काय केलेलं आहे, 24,450च्या वरती, म्हणजे हा खाली येऊन 24,450च्या वरती ज्या वेळेला निफ्टी आला त्यावेळेला खऱ्या अर्थानं निफ्टीमध्ये एक पॉझिटिव्ह स्ट्रेंथ आली. ओके, कारण या ठिकाणी साहजिक आहे, ज्यांचे स्टॉप लॉस ज्यांनी उडवले त्यांनी लॉंग पोझिशन केलेले असणार ना. त्यांनी लॉंग पोझिशन केले, म्हणजे त्यांनी काय केलं, परत माल भरायला सुरुवात केला आणि वरती मार्केटला घेऊन गेले. अशा प्रकारचा हा ट्रॅप होता. ओके, तर 24,450 पासून निफ्टीने जवळजवळ वरती 24,734 पर्यंत घेऊन गेला. ओके, म्हणजे जवळजवळ तिथून 200 पॉईंटची आपल्याला रॅली पाहायला मिळालेली आहे. ओके, तर अशा प्रकारे या ठिकाणी आपला ट्रॅप बनलेला आणि त्या ट्रॅपमधून आपण चांगल्या प्रकारे एक प्रेडिक्शन केलेलं होतं. हे मी का सांगतोय तुम्हाला की तुम्हाला भविष्यात सुद्धा अशा गोष्टींचा सामना करावा लागेल, तर ही तुम्ही गोष्ट लक्षात ठेवा, याच्यातून बरंच काही शिकण्यासारखं आहे. ओके, आता राहिला प्रश्न, या ठिकाणी पहा, आपण आता निफ्टीचा व्ह्यू पाहूया. ओके, थोडंसं झूम करतो म्हणजे तुम्हाला समजायला सोपं पडेल. आज जो निफ्टी क्लोजिंग आलेला आहे तो 24,596ला आलेला आहे. कितीला आलेला आहे, 24,596ला या ठिकाणी निफ्टीची आजची क्लोजिंग दाखवते आपल्याला. ओके, आणि गेल्या आठवड्यात आपण ज्यावेळेला शुक्रवारी व्हिडिओ बनवलेला त्यावेळेला पहा, या ठिकाणी 24,565ची क्लोजिंग आलेली. ओके, म्हणजे त्याच्या वरती निफ्टीनं क्लोजिंग दिलेली, ही गोष्ट लक्षात ठेवा. कारण गेल्या आठवड्यात सुद्धा मी सांगितलेलं, घाबरू नका तुम्ही, पॉझिटिव्ह राहा, मार्केट पॉझिटिव्ह डायरेक्शन मध्येच आहे. ओके, तर या ठिकाणी त्याचे आपल्याला एक पाहायला मिळते की जो व्ह्यू दिलेला होता त्या व्ह्यू प्रमाणे काय झालेलं आहे, निफ्टीमध्ये पॉझिटिव्ह क्लोजिंगच आपल्याला दाखवलेले गेल्या आठवड्यापेक्षा जास्तच. ओके, त्यामुळे मार्केटमध्ये जे लॉंग टर्म मध्ये आहेत, मीडियम टर्म मध्ये आहेत, त्यांनी काही घाबरण्याचं कारण नाही. शॉर्ट टर्म वाल्यांना थोडंसं घाबरवण्याचं काम मार्केट करत आहे. तर निफ्टीची क्लोजिंग आलेली आहे 24,596. त्यानंतर पहा, या ठिकाणी आता ही ट्रेड लाईन आपल्याला फॉलो करायची. ओके, ही जी ट्रेड लाईन आहे या ट्रेड लाईनला आपल्याला फॉलो करायची. ही ट्रेड लाईन ब्रेक करून जर निफ्टीवरती येतोय, ओके, तर त्याच्यासाठी महत्वाचा रेजिस्टन्स पहिला राहणार आहे तो 24,740चा या ठिकाणी राहील. ओके, हा 24,740चा जर रेजिस्टन्स निफ्टीने तोडला तर निफ्टीमध्ये अजूनही थोडंसं पॉझिटिव्ह डायरेक्शन येणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि निफ्टी दुसऱ्या रेजिस्टन्सकडे वाटचाल करेल, तो आहे 24,955चा. ओके, म्हणजे जवळजवळ एक 25,000चा पकडून चालायचा. ओके, 25,000चा पकडला तरी काय हरकत नाही. तो रेजिस्टन्स काढतोय, तर या ठिकाणी एक राऊंड फिगर व्हॅल्यू येते, त्याच्यामुळे निफ्टीमध्ये थोडंसं अजूनही पॉझिटिव्ह स्ट्रेंथ येऊ शकतो आणि निफ्टी थर्ड रेजिस्टन्सकडे येऊ शकतो, तो आहे 25,250चा. ओके, अशा प्रकारे निफ्टीला हे 3 रेजिस्टन्स असणार आहेत. निफ्टीच्या या ट्रेड लाईन वरती तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे. ओके, या ट्रेड लाईनच्या खाली आहे तोपर्यंत शॉर्ट टर्म मध्ये जर पाहिलं, ओके, तर निफ्टीमध्ये थोडंसं भीतीचंच वातावरण आहे. पण मीडियम टर्म आणि लॉंग टर्म वाल्यांना घाबरण्याचं कारण नाही. आपण आठवड्याच्या व्ह्यू न पाहतोय, म्हणजे 4 तासाच्या टाइम फ्रेम वरती आपण पाहतोय. ओके, त्यामुळे या ट्रेड लाईन वरती लक्ष ठेवायचं. तिथे लक्षात घ्या, जर निफ्टी परत खाली येण्याचा प्रयत्न करतोय आणि या कॅन्डलला ब्रेक करतोय, ओके, आजचा जो लो आहे तो ब्रेक करतोय, तर पहिला सपोर्ट असणार आहे 24,260चा, दुसरा सपोर्ट असणार आहे 24,080चा, आणि 24,080चा जर तोडला तर डायरेक्ट तुम्हाला 23,725ची सुद्धा निफ्टी लेवल दाखवू शकतो. ओके, तर अशा प्रकारे या निफ्टीच्या या आठवड्यातील लेवल असणार आहेत, याच्यावरती तुम्हाला लक्ष ठेवायचं. ओके, आता आपण निफ्टीच्या लेवल पाहिल्या तशा बँक निफ्टीच्याही लेवल जाणून घेऊया. चला, आता माझ्यासमोर बँक निफ्टीचा चार्ट आहे. ओके, बँक निफ्टीच्या चार्टला जर व्यवस्थित तुम्ही लक्ष दिलं तर लक्षात घ्या की बँक निफ्टीची जी क्लोजिंग आलेली आहे ती या ठिकाणी आलेली आहे 25,521ला.
ओके, कितीला आलेले आहे? 25,521 ला. लास्ट वीक मधली जी क्लोजिंग होती ती 55,521 ला क्लोजिंग आलेली आहे आणि लास्ट वीक मधली जी क्लोजिंग होती ती 55,617 ची होती. म्हणजे बँक निफ्टी थोडासा काय झालेला आहे, लास्ट वीकच्या क्लोजिंग पासून थोडासा खाली क्लोज झालेला आहे, पण जास्त पण क्लोज झालेला नाही. ॲज पर पाहिलं जर विकली हिशोबाने जर पाहिलं तर बँक निफ्टीचे फ्लॅट क्लोजिंग आलेले. ओके, तर बँक निफ्टीमध्ये पण काही घाबरण्यासारखं काही एक नाही, ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. बँक निफ्टीला ही ट्रेड लाईन महत्वाची आहे आणि बँक निफ्टीची ही जी ट्रेड लाईन आहे या ट्रेड लाईनलाच काय केलेलं आहे की कॅन्डलनं टच केलेले. ओके, आता ही ट्रेड लाईन ब्रेक होणं आपल्यासाठी गरजेचं आहे. ओके, ही जर ट्रेड लाईन ब्रेक झाली तर लक्षात ठेवा या ठिकाणी पहा बँक निफ्टीला पहिला रेजिस्टंट असणार आहे 55,905 चा. ओके, हा 55,905 चा ज्यावेळेला रेजिस्टंट ब्रेक होईल त्यावेळेला हा एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज 20 चा आहे. ओके, याला सुद्धा बँक निफ्टी क्रॉस करेल. ओके, म्हणजे या ठिकाणी दोन तुम्हाला पॉझिटिव्ह सिग्नल क्रिएट होणार आहे. तर लक्षात ठेवायचं की हा पहिला रेजिस्टंट असणार आहे. हा पहिला रेजिस्टंट आपल्यासाठी महत्वाची भूमिका बजावेल. जर हा रेजिस्टंट काढतोय बाहेर तर आपल्याला दुसरा रेजिस्टंट असणार आहे 56,285 चा. ओके, बँक निफ्टीसाठी 56,285 चा दुसरा रेजिस्टंट असणार आहे आणि हा पण रेजिस्टंट काढला तर डायरेक्ट 57,000 ची लेवल सुद्धा आपल्याला पाहायला बँक निफ्टीमध्ये भेटू शकते. ओके, हे झालं पॉझिटिव्ह साईडला. आता लक्षात घ्या या ट्रेड लाईनला टच केलंय. जर इन केस बँक निफ्टी खाली येण्याचा प्रयत्न करतोय तर बँक निफ्टीला पहिला सपोर्ट 54,880 चा या ठिकाणी असेल आणि त्याच्यानंतर 54,400 चा या ठिकाणी सपोर्ट असेल दुसरा आणि थर्ड जो सपोर्ट असणार आहे 53,560 चा या ठिकाणी तिसरा सपोर्ट असणार आहे बँक निफ्टीला. तर अशा प्रकारे निफ्टी आणि बँक निफ्टीच्या लेवल येणाऱ्या आठवड्यासाठी असणार आहे. याच्यावरती व्यवस्थित लक्ष देऊन जर काम केलं तर बऱ्यापैकी तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. ओके, आजचा व्हिडिओ थोडासा मोठा असेल पण खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि मुद्दा मी एक दिवस आधी आज बनवलेला आहे. कारण उद्या जर मी आजचा ट्रॅप सांगायला गेलो तर तुमच्या लक्षात आला नसता. आज लगेच तुम्हाला तो चेक करता येईल, त्याच्यामुळे ह्या गोष्टी मी सांगितलेल्या आहेत. मार्केटच्या बाबतीत तुम्ही पॉझिटिव्हच व्ह्यू ठेवणं गरजेचं आहे. ओके, ऑल ओव्हर जर मार्केट पाहिलं लॉंग टर्ममध्ये तर पॉझिटिव्ह डायरेक्शनमध्ये घाबरण्यासारखं काही एक नाही. थोडेसे मिड कॅप स्मॉल कॅप मधले शेअर्स गडबडत आहेत किंवा ते घाबरवत आहेत तुम्हाला, पण घाबरू नका. ओके, मार्केटचे सुवर्ण दिवस चालू झालेले आहेत. मार्केट आता 5व्या वेव्ह मध्ये येते. ओके, आणि 5वी जी रॅली असणार आहे मार्केटची ती खूप तगडी रॅली असणार आहे. त्याच्यामुळे इथे काही एक घाबरण्याचं कारण नाही. असं एक माझी प्राथमिक तुम्हाला कळकळीची विनंती आहे की निगेटिव्ह राहू नका मार्केटमध्ये. ओके, लॉंग टर्म मध्ये चालत असाल तर सदर व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला जी काही माहिती दिली ओके ती जर तुम्हाला आवडलेली असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला एकदा लाईक करण्याचा, शेअर करण्याचा आणि सबस्क्राईब करण्याचा नक्कीच प्रयत्न कराल अशी एक आशा बाळगतो आणि इथे थांबतो. धन्यवाद.